तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला एक आयुर्वेदिक उपाय सांगतो. मी दीड महिन्यातनं एकदा ते उपाय करतोच. आणि आपल्यापाशी महत्त्वाचं म्हणजे लिंबाचं झाड आहे. लिंबाच्या झाडाचं पाला, त्याचा मी एक उपयोग कसा करायचा ते तुम्हाला मी सांगतो. एकदम मस्त उपयोग आहे. साईड इफेक्ट तर काय होणारच नाही, का तर झाडपाल्याचं करतोय आपण. एकदम मस्त मध्ये आणि क्वालिटी. तर चला मी तुम्हाला दाखवतो. हवा इडी बसली ती इथं खेळत, थंडी गाठ्याचे दिवस आहेत, बसलेत बाबा बाटली घेऊन पाणी घेऊन काहीतरी काय करताय? भाकऱ्या करताय होय? कसली भाकर करताय, ज्वारीची का बाजरीची? मला गव्हाची करा की एक भाकर. हा बघू, दाखवा कुठे भाकर. बर, चुलीव करताय का गॅसवर? कुठे गॅस? कुठे? बर, कोण? आम्ही काय बोंबलतोय? आम्ही काय बोंबलतोय? तुम्ही येड्यावणी करताय, आम्ही काय बोंबलतोय जावा. तर लिंबाचा पाला बऱ्यापैकी गेलाय बघा, जळून गेलाय. आता या दिवसात पाला जातोय, तर आपल्याला इथला पाला घ्यायचा आहे. तरी बघा पाला घेतला. ह्या पाल्याचा उपयोग काय करायचा आहे? पाला काढायचा, पूर्ण क्लीन करून घ्यायचा आणि क्लीन केल्यानंतर ना मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचा. नॉर्मल थोडंसं पाणी ओतायचं ह्यात आणि तो डोक्याला लावायचा. एकदम केस एकदम स्मूथ आणि क्लीन होतात. आता ही माझी केस कशी आहेत बघा, मी स्वतः करून दाखवणार आहे तुम्हाला. आता ही माझी केस कशी झिरझिर आहेत. आता केल्यानंतर ना बघा कसे होते ते. तर मी दीड महिन्यात एकदा करतोच. नॉर्मल डोकं वगैरे काय खाजवत वगैरे असेल तर ते पूर्ण क्लीन होऊन जातं आणि क्लिअर होतं. आणि ह्याला काय खर्च नाही, काय नाही, 0 बजेट आहे. त्यामुळं असला उपाय करत जावा. दाखवतो मी तुम्हाला कसं करायचं काय ते. काय झालं, खेळत होती ना? आणि भाकऱ्या कुठे गेल्या? आणि मटण फेकून दिलं होय. पाला क्लीन करून घेऊ. पूर्ण धुवून घेतलंय सगळं. धुवून घेतलाय सगळा व्यवस्थित. आता हे बारीक करून घेऊ मिक्सर मध्ये. तर आपण पहिल्यांदा लिंबाचा पाला काढून घेऊ आणि पाला काढल्यानंतर ना ते ह्याच्यात टाकून मिक्सरवर बारीक करून घेऊ. तर पाला काढून घेतलाय. हे बघा पाला सगळा कडनी गेलाय, बारीक झालाय. आणि एवढा पाला काय आपल्याला पुरणार नाही, त्यासाठी अजून पाला लागणार आहे. तर आपण अजून पाला टाकू त्यात. तर आपल्याला लिंबाच्या काडीचा उपयोग किती होतोय बघा. मोठ्या काडीचा उपयोग आहे, बारक्या काडीचा उपयोग आहे, पाल्याचा उपयोग आहे. पाल्याचा उपयोग तर मी आता दाखवतोय. काडीचा बी उपयोग दाखवलाय, ह्या काडीचा पण उपयोग दाखवलाय मी तुम्हाला. तर पाला बारीक करून घेऊ अजून. तर आता हे बऱ्यापैकी बारीक झालेलं आहे, पण ह्याचा रस पूर्ण निघत नाही. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी ह्याच्यात वतावं लागणार आहे. जर पाणी ओतलं तर त्याचा रस मिक्स होऊन ते पूर्ण रस साईडला निघेल. आपल्याला त्याच्यात पाणी ओतून एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचंय. पाणी पण ह्याच्यात जास्त ओतायचं नाही, एकदम नॉर्मल पाणी ओतायचंय थोडंच. हे बघा अर्धच टोपण आहे, एवढंच नॉर्मल पाणी ओतायचं. हे जे आहे ते पूर्ण खाली दाबून घ्यायचं ह्याच्यात, जेणेकरून सगळं मिक्स होईल. मिक्स झाल्यानंतर ना ह्याचा जे रस आहे पाल्याचा ते पूर्ण मिक्स होईल पाण्यात. एकदा मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचंय. तर बघा पूर्ण बारीक झालंय सगळं. तर आता हे काढून घ्यायचं भांड्यात.
भांड्यात काढून घेऊ. बारीक झालाय बघा पूर्ण. यात थोडस नॉर्मल पाणी ओतायचं. तर आता हे जे आहे ते असं पूर्ण लावता येणार नाही, याच्यासाठी थोडस पाणी ओतलं ना पूर्ण रस डोक्याला व्यवस्थित लागेल. पाणी ओतल्यामुळं आता पूर्ण पातळ झालेलं आहे. तर ह्याच्यातनं पाण्यासंग लिंबाच्या पाल्याचा पूर्ण रस पण निघतोय. तर आता हा रस आपण डोक्याला लावून घेऊ. तर आता ही माझी केस बघा कशी आहे ती, आणि आपण ही लावल्यानंतर ना परत मी तुम्हाला दाखवतो केस कसे होते ते. हे बघा झिरझिरी दिसतात ना, नॉर्मल नॉर्मल केस. आता पातळ आहे ती पण केस झिरझिरी दिसतात ते बघा, झिरझिरी केस दिसतात. आणि डोकं वगैरे खाजवत असेल तर ते पूर्ण खाजवायचं पूर्ण बंदच होऊन जातं. हे यासाठी घ्यायचंय जेणेकरून ह्याचा रस डोक्यात उतरून खाली कापडावर जाऊ नये, त्यासाठी हे लावून घ्यायचंय. तर आता आपण हे डोक्याला लावून घेऊ. पूर्ण सगळ्या डोक्याला लावून घ्यायचं हे. तर हे पूर्ण डोक्याला लावून घ्यायचं आणि एक 15 ते 20 मिनिटं थांबायचं. तर ह्याने काय होतं, केस पण चमकदार होतात. आणि महत्वाचं म्हणजे काय, तर तुमच्या डोक्यात जखम वगैरे जर झालेली असेल, कशाने पण होऊ शकते, कोंडा वगैरे झालेला असेल, जखम झालेली असेल, एकदम क्लिअर होऊन जाते. आणि केस पण एकदम स्मूथ होतात. मी जे ब्लॉग बनवतो ते बऱ्यापैकी जेवढे ब्लॉग बनवतो ते 70 ते 80% मी स्वतः करून दाखवतो आणि तेच ब्लॉग मी तुम्हाला टाकतोय. आणि ह्याचा 100% रिझल्ट आहे. तुम्ही एकदा करून बघा, एकदम खतरनाक रिझल्ट आहे याचा. 15-20 मिनिटांनी डोकं धुवून टाकायचंय. A few moments later. तर 15-20 मिनिटं झालेली आहेत. तर मी आता आंघोळ करून येतो आणि आल्यानंतर ना तुम्हाला केस चमकदार किती झाले ते, कसे झाले ते मी तुम्हाला ते दाखवतो. तर आता आंघोळ करून आलोय. तर केस बघा, हो, केसाला चमक आली का नाही. आता एक तर काय माहिती का, माझी पातळच आहे ती पहिल्यापासून केस, पण केसाची चमक बघा आली का केसाला चमक. आणि ह्याला काहीच करायची गरज नाही, 0 बजेट आहे. 1 रुपयाचा म्हणलं तरी खर्च नाही तुम्हाला. तर आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.